समृद्धी महामार्गावरील सर्वाधिक 35 मीटर रुंद आणि 6 लेन असलेला दुहेरी बोगदा आता 5 जूनला खुला केला जाणार आहे। मुंबईच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचवणारा इगतपुरी ते आमने या 76 किलोमीटरच्या शेवटच्या टप्प्याचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील 24 जिल्ह्यांच्या विकासासाठी गेम चेंजर ठरणाऱ्या 701 किलोमीटरच्या समृद्धी महामार्ग सध्या नागपूर ते इगतपुरीपर्यंत कार्यान्वित आहे। आता इगतपुरी कसारा घाट यातील 7.5 किलोमीटरचा बोगदा पार करणारा हा मार्ग अत्यंत अवघड आणि आव्हानात्मक ठरला आहे। महाराष्ट्रातील सर्वात लांब आणि भारतातील सर्वात रुंद रस्ता बोगद्यांचा यामध्ये समावेश आहे। बोगद्याची लांबी 8 किलोमीटर असून बोगद्याची रुंदी 17.6 मीटर आहे। या 13 किलोमीटरच्या रस्त्यात 2 ब्रिज, 1 इंटरचेंज असणार आहे। या बोगद्यानंतर बॅलन्स्ड कॅन्टिलिव्हर कास्ट इन सिटू ब्रिज या पद्धतीत हा पूल बांधण्यात आलेला आहे आणि त्याची लांबी 1.2 किलोमीटर आहे। त्यात एकूण 35 पिलर्स आहेत। त्यापैकी सर्वात उंच हा 60 मीटर पियर आहे। 76 किलोमीटर लांबीच्या असलेल्या या महामार्गामध्ये 7.78 किलोमीटर लांबीचे 2 बोगदे, 2 ब्रिज, 1 इंटरचेंज, 1 टोल प्लाझा आणि इतर बाबींचा समावेश आहे। हा मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील उद्योग आणि पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे। या रस्त्यामुळे नाशिक ते मुंबई केवळ 2.5 तास लागणार आहेत। वाहनधारकांचा 1.25 तास यामुळे वाचणार आहे। आरबी न्यूजसाठी मलिक शेख, इगतपुरी।